बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 5वी. आजचा आपला विषय आहे इंग्लिश. आता आपण युनिट 4 मधला 4.3 हा टॉपिक अभ्यासणार आहोत. 4.3 पाहणार आहोत आपण. युनिट 4 दिवाळीच्या सत्रानंतर तुमचं अभ्यासासाठी स्वागत आहे बाळांनो. आज आपण दिवाळीच्या सत्रानंतरचा पहिला इयत्ता 5वीचा इंग्लिशचा क्लास घेत आहोत. ओके, चला तर पाहूया. 4.3 कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. ओके, बघा हा एक प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी. या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिलेल्या विविध प्रकारच्या गोष्टींचं कलेक्शन म्हणजे संग्रह करायचा आहे. आता बघा, इंग्लिश मध्ये आपण तुमचे धडे पाहतो. अजून आपण इंग्लिश मधलं लेखन कुठे पाहतो? जेव्हा आपण तिकीट्स पाहतो, रेल्वेचं तिकीट, हो की नाही, बसचं तिकीट, नंतर आपण सिनेमाला जातो, सिनेमाचं तिकीट, या सिनेमाच्या तिकिटावर सुद्धा इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. आपले कपड्यांवरचे प्राइस टॅग असतात, या प्राइस टॅग वर इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. दुकानातली बिल्स असतात, बिल्स वर इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. नंतर आपण कार्टून्स पाहतो, बघा कार्टून पेपर मध्ये सुद्धा कधी कधी कार्टून येतात, ती कार्टून पण इंग्लिश मध्ये लिहिलेली असतात. छोट्या छोट्या कविता असतात इंग्लिश मध्ये, छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण अनेक शब्द तयार करतो. तर अशा प्रकारे इंग्लिश आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचत असतो. मग हे जे आपण इंग्लिश वाचतो वेगवेगळ्या ठिकाणी, त्याचं आपल्याला कलेक्शन म्हणजे संग्रह करायचा आहे. हा एक प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही तो प्रोजेक्ट तुमच्या शिक्षकांच्या मदतीने पार पाडायचा आहे. शिक्षकांना सांगायचं तुम्हाला काय काय कलेक्शन करायचंय, ते कलेक्शन करून त्या गोष्टी वहीमध्ये चिकटवायच्या आणि तुमच्या टीचरना दाखवायच्या, त्यांच्याकडून तपासून घ्यायच्या आहे. ओके, तर आता तुम्हाला काय काय गोळा करायचं आहे त्याचं थोडं उदाहरण, थोडी एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवलेली आहेत. ती एक्झाम्पल्स आपण पाहूया, वाचूया आणि तशा प्रकारचं जे काही तुम्हाला सापडेल ते तुम्ही घ्यायचं आणि तुमच्या वहीत चिकटवायचं. पेपर मधलं एखादं कात्रण सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा, वेगवेगळी पॅम्पलेट्स येतात ऍडव्हर्टाईजची, ती ऍडव्हर्टाईजची पॅम्पलेट्स पण तुम्ही जमवून ठेवू शकता, हो की नाही. जर मराठीमध्ये लिहिलं असेल ते पण सांभाळून ठेवायचं आणि इंग्लिश मध्ये लिहिलं असेल ते पण ठेवायचं आणि दोन्हींचं वाचन करायचं. त्यामुळे तुम्हाला वाचनाचा चांगला सराव होईल, चांगली प्रॅक्टिस होईल आणि रंगीबेरंगी चित्र जमवायला तुम्हाला आवडतेच की नाही, मग तशी तुमची आवड पण जोपासली जाईल. मग या दोन्हीसाठी आपण हा प्रोजेक्ट बनवायचा आहे. आता काय काय तुम्ही गोळा करायचं हे मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावर काय काय लिहिलं आहे हे वाचून सुद्धा दाखवते. चला तर पाहूया कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. Make a collection of English text and present it as a collage. कोलाज तुम्हाला माहिती आहे, विविध प्रकारच्या गोष्टी एकत्र करून त्या चिकटवणं याला कोलाज असं म्हणतात. ओके, लेबल इच सॅम्पल. आता तुम्ही जे चिकटवाल ते काय आहे त्याच्यावर लिहायचं. तिकीट असेल तर तिकीट लिहायचं, कविता असेल तर पोएम लिहायचं, गोष्ट असेल तर स्टोरी लिहायचं, बिल असेल तर बिल लिहायचं त्याच्यावर. ओके, म्हणजे जे तुम्ही गोळा कराल त्याच्यावर त्याचं नाव लिहायचं आहे आणि ते काय आहे ते डिस्क्राईब इट ओरली इन युअर मदर टंग. आणि हे तुम्ही काय गोळा केलंय, ह्याच्यात काय लिहिलं आहे, हे तुम्ही कशासाठी चिकटवलं आहे, हे आपल्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये तुम्ही सांगितलं तरी चालेल. तुमच्या मातृभाषेत तुम्ही त्याचं वर्णन करायचं आहे.
ओके, मातृभाषा कोणती आपली? मराठी. म्हणजे मराठीमध्ये तुम्ही जे जे गोळा कराल, जे जे चिकटवाल, जे कोलाज तयार कराल, त्याचं वर्णन आपल्या मराठी भाषेत करायचं आहे. ओके, आता मी तुम्हाला कोलाज दाखवत नाहीये, तर वेगवेगळी सॅम्पल्स दाखवते आणि त्या सॅम्पलला मी लेबल केलेलं आहे. लेबल केलेलं आहे म्हणजे हे काय आहे ते वरती लिहून दाखवलेलं आहे. तुम्ही मात्र त्याचं कोलाज म्हणजे एक विविध रंगी असं एकत्र म्हणजे जे तुम्हाला मिळेल ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेपमध्ये एकत्र चिकटवायचं आहे आणि एका मोठ्या कागदावर त्याचं कोलाज करून ते सादर करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे. ओके, मी तुम्हाला वेगवेगळी सॅम्पल्स दाखवते आणि त्या सॅम्पलवर लावलेली लेबल्स सुद्धा दाखवते. ओके, दिस इज अ तिकीट फॉर अ शो. बघा, हे तिकीट आहे, एका शोचं तिकीट आहे आणि त्याच्यावर मी लिहिले की नाही अ तिकीट फॉर अ शो. अशा प्रकारे अ तिकीट फॉर अ शो हे त्याचं लेबल आहे आणि हे जे तिकीट दाखवलं आहे ते सॅम्पल आहे. हा, बघा, अ तिकीट फॉर अ शो. आणि आता मग तुम्ही काय करायचं, हे सगळं जमवल्यावर त्याचं व्यवस्थित वाचन करायचं. मी तुम्हाला सांगितलं आपल्या प्रोजेक्टचा मुख्य हेतू काय आहे, तुम्हाला वाचनाची भरपूर प्रॅक्टिस व्हावी. जसं मराठी छान वाचता येतं आपल्याला, हिंदी छान वाचता येतं, पण 5वी मध्ये आहोत म्हणजे तुम्ही अजून लहान आहात, हो की नाही? मग तुम्ही इंग्रजी वाचनाचा सराव करत आहात. मग हा सराव करून करूनच तुम्हाला चांगलं वाचन येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी इंग्लिश मधली तुम्हाला दिसेल ती वाचायचा प्रयत्न करायचा. चुकलं तरी चालेल पण वाचायचं. ओके, मग आता ह्या तिकिटावर काय काय लिहिलंय ते आपण पाहूया. पहिलं डाव्या साईडला काय लिहिलंय बघा, तिकिटाचा नंबर लिहिलाय B7. ओके, 21 ऑक्टोबर, ऑक्टोबरचं ऑक्ट लिहिलंय 21 ऑक्ट 2015 म्हणजेच 21 ऑक्टोबर 2015. 6:30 PM, 6:30 वाजता 6:30 PM. डान्स फेस्टिवल ₹150. हे डाव्या साईडला लिहिलंय. उजव्या साईडला काय लिहिलंय बघा, कला साधना प्रेझेंट्स डान्स फेस्टिवल आराधना हॉल 10B मयूर कॉलनी श्रीपूर. Wednesday 21 October 2015 6:30 PM. No refund, no exchange. वर कोपऱ्यात लिहिलं आहे B7 आणि खाली लिहिलं आहे ₹150. अजून एक तिकीट पाहूया. नेम ऑफ शो डान्सिंग शो 18 संडे इव्हिनिंग ॲट 6 PM. आता ह्याच्यावर काय लिहिलंय बघा, $6 ॲडव्हान्स and $650 at door. Number 36548. दुसरं बघा, कॉन्सर्ट. कॉन्सर्ट म्हणजे गाण्याचा शो, डान्सिंग शो म्हणजे डान्स शो, कॉन्सर्ट म्हणजे काय बघा, तिथे माईक दाखवलाय, माईक दाखवलाय आणि सूर दाखवले, हो की नाही, म्हणजे गाण्याचा शो आहे तो. 2017 date 12 December evening at 6 PM. Open 18:00. 18 म्हणजे संध्याकाळचे 6. ओके, $15. तिकिटाची किंमत आहे $50. कॉमेडी शो, कपिलचा कॉमेडी शो आपण बघतो ना, त्या कॉमेडी शोचं तिकीट आहे लॉरेम इप्सिम डॉलर सीट अ मेट. 25 June 2000 कॉमेडी एरिना. गेट 03 row 05 seat 28. कॉमेडी शो. इव्हेंट नेम असं लिहिलेलं आहे. इव्हेंट नेम 17
8:30 a.m., 12 p.m. ऍडमिट 1. जेवढं दिसतंय तेवढं वाचायचं. ओके, वाचली ही तिकीट्स आपण पुढे जाऊया. अँड ऍडव्हर्टिजमेंट. आता बघा दुसरं सॅम्पल दाखवलं. दुसरं सॅम्पल कसलं आहे? ऍडव्हर्टिजमेंटचं. तिथे लेबल केलंय त्याला अँड ऍडव्हर्टिजमेंट. बघा काय लिहिलंय त्या ऍडव्हर्टाइज मध्ये? एक्झिबिशन कम सेल, वस्त्र एम्पोरियम, 101 साउथ एव्हेन्यू, आमगाव. A wide range of silk and cotton sarees, dresses, dress material and bedsheet and bedspreads. 26 Oct 2015 to 8 November 2015. 26 October 2015 to 8 November 2015. 9 a.m. to 9 p.m. Hurry! 10% to 50% discount on every purchase. Attractive offers on purchases above rupees 5,000. ओके, प्रत्येक गोष्ट वाचायची आहे आपल्याला. अभय क्लासेस, JAC and CBSE, English and Hindi medium, standard 1 to 8, 9, 10. Expert teachers, weekly tests, motivational classes, best result, individual guidance. खाली फोन नंबर दिले आहे. ओके, Cheno near 4 Lane, Hazaribagh, 825301. अजून ऍडव्हर्टाइजमेंट आहेत बघा. हरी अप, सीझन सेल, सेव्ह अप टू 40% ऑफ. शॉप नेम गोज हियर. स्टे फिट, नॉट स्टिल. जॉइन टुडे. फॉर मोर इन्फो फोन नंबर दिला आहे 009146777778. Okay, our equipment and training facilities, our services. Note, personal and commercial use only. Okay. तीसरी ऍडव्हर्टाइज आहे. कंपनी लोगो. ट्रॅव्हल नाव, $890 only. Discover new adventures, 50% special discount. ओके, जेवढं दिसेल तेवढं वाचायचं. जे बारीक बारीक असेल, तुम्हाला दिसत असेल ते पण तुम्ही वाचायचं. कधी दिसत नसेल तर मोठी मोठी अक्षरं आहेत ती तरी व्यवस्थित वाचायची. आता बघा तिसरा सॅम्पल, बिल. एक बिल दाखवलंय. आपण दुकानात गेल्यावर आपल्याला बिल मिळतं. ओके, बघा दुकानाचं नाव आहे महावीर स्टोअर्स, 500 LV घाटे रोड, तळेगाव. फोन नंबर 41212. टू मिस्टर दिलीप देसाई. बिल डेट 9/1/15. मिस्टर दिलीप देसाई. आइटम नंबर, रेट, अमाउंट. 1 pence, 2 number 2, rate 50, amount 100. 2 erasers, 5 erasers, rate 5, amount 25. Sharpeners, 2 sharpeners, rate 10, amount 20. Notebooks, 1 notebook, rate 40, amount 40. Alarm clock, 1, rate 125, amount 125. Total 310. Cash memo, ACE number 100, date 7/1/2015. Messrs Rizwan Traders. Okay, serial number, particulars, rate, quantity, amount, rupees. 1 chair, rate 200, quantity 5, amount 1000. Particular table, rate 500, quantity 1, amount 500. 3 showcase, rate 1000, quantity 1, amount 1000. Stool, rate 100, quantity 5, amount 500. Side rack, 1000,
quantity 2, amount 2000. Okay. Shahid Furniture Mart, Likwantabad, Karachi. Goods once sold will not be back. Total 5000. ओके. अशा प्रकारे छोट्या छोटी जरी अक्षर असली तरी तुम्ही वाचन करायचं आहे. आपला मूळ हेतू काय आहे? वाचनाचा सराव. हो की नाही? त्यामुळे जे जे दिसेल ते ते वाचायचा प्रयत्न करायचा. कॅश मेमो, राम मोहन अँड सन्स, म्युझिक कॉर्नर, साऊथ एक्सटेन्शन, पार्ट 1, न्यू दिल्ली, नंबर 1541, डेटेड 10/10/2011. ओके. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही वाचन करायचं आहे. बघा, कॅश मेमो, सेल्फ सर्व्हिस स्टोअर, आयटम, रेट पर आयटम, रुपीज, पैसे. 1 ball, 7 rupees, 7 rupees, 3 pencils, 2.50, rate per item, total rupees 750, 5 toffees, 50 paisa per item, total 2 rupees and 50 paise, total 17 rupees. सगळं वाचायचा प्रयत्न करायचा. रिसीट, आता रिसीट मिळाली आहे बघा. कुठे आपण पैसे भरतो त्याची आपल्याला रिसीट देतात, फी भरल्याची रिसीट देतात, हो की नाही? आता ती रिसीट आहे ही बघा, महाराष्ट्र लायब्ररीची रिसीट, रिसीट नंबर 2539, डेट 12/3/2015, रिसीव्ड विथ थँक्स फ्रॉम मिसेस प्रमिला काकडे. द अमाउंट ₹2320 ओनली ॲज एन्युअल मेंबरशिप फी. ओके. बघा, या 2 रिसिप्ट तुम्हाला दाखवल्या आहेत, त्या सुद्धा वाचायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. कार्टून स्ट्रीप, आता ही कार्टून स्ट्रीप पेपर मध्ये येते, मासिकामध्ये असते. ते आपण वाचायचं. लिटिल इवा, नाव गो गेट इट पुडी, हाऊ कॅन यू बी सो डम, नाव विच, वॉच मी. ती दाखवते कसा पकडायचा बॉल. सी हाऊ इझी इट इज, नाव यू ट्राय इट. तर डॉग काय करतो? बॉल फेकतो आणि इवाला आणायला लावतो. बघा, अजून एक कार्टून स्ट्रीप. छोटा भीम आहे, हो ना, छोटा भीम आहे. बघा काय सांगतो तो. पहिलं आपण वरती एकदम राईटला वर आहे ना ते वाचूया. इफ यू सी अ सिक पर्सन, स्टे ॲट अ सेफ डिस्टन्स फ्रॉम देम, अवॉइड टचिंग देम. करोना चालू आहे, करोना बद्दल सूचना देतोय छोटा भीम. And wash immediately if you think you came into contact with a sick person or objects that might have been contaminated. Okay. If someone is coughing or sneezing, ask them to cover their face with a tissue, handkerchief or face mask. Avoid touching any part of your face without washing your hands thoroughly. दुसरी एक आहे स्ट्रीप बघा, कॉमिक स्ट्रीप कॉन्व्हर्सेशन. हाय, आय एम ॲलिस. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज सॅम. इट्स नाईस टू मीट यू, सॅम. इट्स नाईस टू मीट यू टू. डू यू वॉन्ट टू प्ले अ टॅग? दॅट साऊंड ग्रेट. थँक यू फॉर आस्किंग. कूल, लेट्स गो प्ले. ओके, ही होती कार्टून स्ट्रीप. आता कंप्लीट द पझल मेकिंग अ वर्ड ॲट ईच स्टेप. प्रत्येक ठिकाणी एक एक शब्द बनवत जायचा आणि ते कोडं पूर्ण करायचं आहे. बघा, पहिलं अक्षर दिलंय आय. आता दुसऱ्यामध्ये पण आपल्याला आय वापरायचं आहे. बघा, आय एस, इज. आय वापरूनच आपण केलं. पुन्हा आय एस ही अक्षर वापरूया. एच आय एस, हीज. ही तिन्ही अक्षर वापरूया. टी एच आय is, these. I-I-S is, H-I-S his, T-H-I-S these. म्हणजे जे अक्षर आपण वापरू त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. ओके, complete the puzzle making a word at each step.
A. Okay. A T at. H A T hat. T H A T dat. A at hat dat. A at hat dat. Next, same complete the puzzle making a word at each step. पहिला आहे HE, त्याच्या आधी आपण लावला THE, द झालं, and this THEM, then. Okay, THEM, them. आता बघा टॉप दिलेला आहे शब्द, मग वरचा दोन अक्षर घेऊया TO, टू, टॉप, टू, टॉप, STOP, stop, to top, stop. He, the, them, to top, stop. Okay, he, the, them, to top, stop. आता बघा एक छोटी स्टोरी दिली आहे. अ स्टोरी, द क्लेवर टर्टल. हा नेक्स्ट सॅम्पल आहे आणि आपण त्याला लेबलिंग काय केलं आहे, ही स्टोरी आहे. द क्लेवर टर्टल. Once some villagers caught a turtle in the field and took him to their chief. You must punish this thief, they said. Oh no, said the turtle. Please don't throw me back in the river. You may hang me, whip me, burn me, or push me from a cliff. But please, please, whatever you do, don't throw me back in the water. तो thief काय सांगतो बघा, chief काय सांगतो बघा, throw him back in the river, the chief ordered. The villagers threw the turtle in the river. The turtle laughed and swam away merrily. छोट्याशा कासवाची गोष्ट आहे. ते कासव शेतात शिरतं, तर तिथले लोक त्या कासवाला पकडतात आणि त्यांच्या चीफकडे नेतात, मुख्याकडे नेतात, गावच्या सरपंचाकडे नेतात. तर ते कासव काय सांगतं सरपंचाला, बघा मला एक वेळ मला तुम्ही अजिबात पाण्यात फेकू नका, मला फाशी द्या, मला मारा, मला जाळा, मला डोंगरावरून ढकलून द्या, पण प्लीज मला पाण्यात फेकू नका. हे ऐकल्यावर तो चीफ सांगतो, जा याला पाण्यातच फेकून द्यायचं, याला पाण्यात नाही जायचंय ना, याला पाण्यातच फेकून जा. आणि त्याला ते सगळे गाववाले उचलतात आणि पाण्यात फेकतात. मग कासवाला तर तेच हवं असतं, मग ते कासव हसत हसत आनंदाने निघून जातं. The turtle laughed and swam merrily. ओके, आता अशी छोट्याशा स्टोऱ्या वाचूया आपण. बघा पहिली एक स्टोरी आहे थर्स्टी क्रो. ही स्टोरी आपल्याला माहिती आहे. There was a crow which was very thirsty. He searched for water everywhere. At last he saw a water pot near a well. He looked inside the pot. There was very little water in the pot. The crow saw some stones nearby. He thought of a plan. He picked up some stones. He put them one by one into the pot. The water level in the pot came up. The crow drank the water and flew away happily. आणि दुसरी गोष्ट आहे ती ग्रास हॉपरची आहे. In a field one summer's day, a grasshopper was hopping about, chirping and singing to its heart's content. And passed by, bearing along with a great effort an ear of corn he was taking to the nest. Why not come and chat with me, said the grasshopper. Instead of toiling and moiling away, I am helping to lay a food for the winter, said the ant, and recommended you to do the same. Why bother about winter, said the grasshopper. We have got plenty of food at present. But the ant went on its way and continued its toil. When the winter came, the grasshopper found itself dying of hunger, while it saw the ants distributing every day corn and grain from the stores they had collected in the summer. Then the grasshopper knew, moral, work today
and you can reap the benefits tomorrow. ओके, अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी घेऊन त्या वाचायच्या आहेत. रॅपर्स, रॅपर्स असतात ना चॉकलेट्सवर, डेली स्वीट्स, डेली स्वीट्स, डेली स्वीट्स. अजून काही रॅपर पाहूया. बघा छोट्या छोट्या चॉकलेटची रॅपर्स आहेत. फ्रुट्स, रीज, रॅझल, हा, कॅरम, ब्लो पॉप, डबल बबल आहेत ना. इकडे बघा किटकॅटचं आहे, हे आहे बटर फिंगर. अशी रॅपर्सवरची पण इंग्लिश नावं वाचायचा सराव करायचा आहे. A price tag, ₹100, Bunny Brown, Soft Toys Company. इथे सुद्धा प्राइस टॅग आहेत बघा. Your logo or product sales was $7.99, now $4.99. Best price $19.99, 25% our price. ओके, अशा प्रकारे टॅग वरचे आपण लिहिलेलं सर्व वाचायचा सराव करायचा आहे. न्यूज हेडलाइन्स. CM visits science fair at Nagar. 2 injured in road accident near Chakad. Lohagaon student bags Ramanujan Prize. World Cup 2015, New Zealand beat Scotland by 3 wickets. Grizzly bear, ही एक कविता आहे. If you ever meet a grizzly bear, you must never ask him where he is going or what he is doing. For if you ever dare to stop a grizzly bear, you will never meet another grizzly bear. त्या कवीचं नाव आहे, कवयित्री आहे मेरी हंटर ऑस्टिन. अजून काही कविता दिल्या आहेत बघा. विंटर, when the geese are flying south and the sky is grey, my dears, close your eyes and lift your nose. Listen with your careful ears. Feel the winter coming on, hear it in the crackling trees. Note the crispling, quivering wind, sharply snapping at their leaves. Popcorn. Pop, pop, popcorn, popping in the pot. Pop, pop, popcorn, eat it while it's hot. Pop, pop, popcorn, butter on the top. When I eat popcorn, I can't stop. ओके, बघा हे सगळं मी तुम्हाला वेगवेगळं जे दाखवलं, तर आपला उद्देश एवढाच आहे की हे नुसतं आपल्याला वाचायचंय. वाचनाचा सराव करायचा. इंग्लिश शब्द आपल्याला वाचता आले पाहिजेत. वाचून 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 वाचनाच्या सरावाने त्यांचा अर्थ हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतो. म्हणजे तुम्हाला समोर दिसेल ते वाचा. दुकानावर पाट्या असतात, ओके नाही, पेपर असतो तुमच्या घरी, पेपरात छोट्या इंग्लिशमध्ये ऍडव्हर्टाईज असतात, मोठ्या असतात, दारावर आपल्या पॅम्पलेट्स टाकून जातात सेलचे, ओके नाही, नंतर तिकीट्स असतात. तर ह्या प्रत्येकावरचे इंग्लिश आपण वाचायचं आणि इंग्लिश वाचनाचा सराव करायचा. तुम्हाला प्रोजेक्ट आहे, कोणता सांगितला आहे प्रोजेक्ट, अशा प्रकारचे वेगवेगळे जे सॅम्पल्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट, छोट्या छोट्या कविता, छोट्या गोष्टी, कार्टून स्ट्रीप, तिकीट्स, हा प्राइस टॅग, बिल्स, रिसिट्स, या अशा प्रकारचे तुम्ही जमवायचे आहे. त्यांचं एक कोलाज करायचं आहे आणि प्रत्येकाला वर नाव द्यायचं. ऍडव्हर्टाईज असेल तर त्याला ऍडव्हर्टाईज, कविता असेल तर पोएम, गोष्ट असेल तर स्टोरी, अशा प्रकारचं लेबलिंग करून तुम्ही प्रोजेक्ट तयार करायचा आहे. ओके चिल्ड्रन. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.